सुप्रभात. श्री विठ्ठल नर्मदे हर. आजचा आपला 41वा दिवस आणि 41वा दिवसाची सुरुवात झालेली आहे. एकदम कॉफी आणि हा निसर्गरम्य वातावरण किती सुंदर आहे ना यांच्या घराच्या समोर सर्व. हा महाराज, अशी कॉफी घ्यायची ना, अशीच निसर्गासमोर प्यायची. वा, आनंद. या कॉफी प्यायला. नेचर विथ कॉफी. हा हा. तर चला आता जाताना भेटतो आहे की नाही. रातराणी. तर चला मंडळी, दीपक महाराज आज मस्त थोडा 6:15 7:30 वाजले आपल्याला निघायला. काय नाही, ठीक आहे. नाश्ता करून निघालो म्हणजे पुढं थांबायची गरज पडणार नाही. तर चला, खूप आनंद आहे आजच्या दिवसाचा आणि जाऊयात पुढं, आपल्या मार्गाला लागूया. खूप सुंदर सेवा ही लोक करतात बाई का. गेल्या कितीतरी वर्षापासून आपले वैती बाबा ते मंडळी येतात इथं. काल सांगितलंच मी. आणि आज आपला हा पहिला वर्ष जाण्या येण्याचा. आता कदाचित आपण जेव्हा जेव्हा येऊ तेव्हा तेव्हा इथंच आपण वस्ती करणार आहोत. खरंच खूप सेवाधारी मंडळी आहेत. आनंद आला बघून. एकदम प्रेमळ सगळी मंडळी त्यांच्या दोन्ही सुना, दोन्ही मुलं खूप सुंदर. त्यांचे नातवंड अगदी एकदम सुपर. चला, आपण आजच्या दिवसाची सुरुवात केलेली आहे. आज आपला प्रवास असणार आहे काय रे, वडगाव ते खंडाळा निळकंठेश्वर असा प्रवास आपण करणार आहोत आणि खूप आनंद येणार आहे आजच्या प्रवासाला सुद्धा. तर चला करूया. वडगाव स्टेशन. पुन्हा आपण जिथून आलो होतो आपण तिथूनच आपला परतीचा प्रवास करत आहोत. वडगाव स्टेशनवरून येताना आपण रात्री आलो होतो नाही का. आता दिवसा चाललो आहे सकाळी सकाळी. चला, हायवे क्रॉस करायचा आहे पण या काही गाड्या थांबत नाही. सुसाट गाड्या आल्या, सुसाट एकदम. बघा, कुठलीच गाडी अशी नाही कधी थांबत नाही. एस टी महामंडळ सुद्धा ई करून चालले आणि आमच्या अंगावर कचरा उडून गेलेले आहे. आता ही साईड. चला 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 चला. ओके, हायवे क्रॉस झालेला आहे. मग मला वाटतं आपल्याला या आतल्या रोडवर चालायला पाहिजे. हा ना, नाही तर आपल्या अंगावर असे शिंतोडे उडतील, चित्रवून ठेवतील आपल्याला. तर आपण हातून चालूया आणि चित्रवण्यापासून वाचूया. आमचे माऊली माखलेले आहेत. ते बोलतात का मी आता चप्पलच घालणार नाही, अशीच हातात घेऊन चालेल चप्पल. काय माऊली, चप्पल हातान का मग आता पूर्ण घरापर्यंत. श्री विठ्ठल रामकृष्ण आणि दादा. दादा तुमचं नाव काय? विजय शिंदे. हा, विजय शिंदे. विजय शिंदे दादा. ते वास्तविक त्या रोडने चालत होते. तुम्ही आम्हाला बघितलं, एवढी गाडी फिरून आले आहे का नाही. आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमचा आमचा संबंध, हा वारकरी संबंध, आपल्याला दुसऱ्या संबंधापेक्षा आपला एक पारमार्थिक संबंध फार महत्त्वाचा आहे. आणि तुम्ही तेवढ्या लांबून आलात म्हणजे गाडी फिरून आलात म्हणजे लांबूनच आलात, नाही तर एखादा बघून निघून जातो नाही का. हा चला, हा दिसला. पण तुम्ही आलात, खूप आनंद झाला आम्हाला. पण तुमच्यासारखी व्यक्तिमत्व भेटायला येतात आवर्जून, म्हणून आम्हाला हे काम करायला आनंद येतो. कशाला, आपल्याला पण लोकांना वारी दाखवायला पाहिजे. सर आम्हाला वारी बघायला भेटली. तुमचे पहिल्यापासून ते आळंदीपासून ते डायरेक्ट याच्यापर्यंतचे पंढरपूर परत वारी परतीची वारी ती पण पहिले अजूनही बघते. फार फार धन्यवाद धन्यवाद. श्री विठ्ठल दादा. श्री विठ्ठल मंडळी, हा जो ढाबा आहे ना, इथून आम्ही चाललेलो पुढं. तर आवाज देऊन बोलवलं, चाय घ्या, काय घ्या, पाणी घ्या. म्हटलं आता कुठं, पण तरी पण त्यांनी आग्रहाने आम्हाला पाणी आणि बिस्किटं दिली, गुट्टे. आज ह्या वारीमध्ये, परतीच्या वारीमध्ये खूप लोक आपल्याला वारकऱ्यांना विचारत असतात. करत आपले ना, आम्ही चौघं खूप लोक विचारतात, चाय घ्या महाराज, काहीतरी घ्या, नाश्ता करा, जेवण करा.
चला चालतंय. असा स्नेह असला पाहिजे, असा प्रेम असला पाहिजे वारकऱ्यांच्या विषयी. चला श्री विठ्ठल मंडळी, आता आपण आलेलो आहोत कुठं? कामशेत. आज सकाळी आपण जे निघालो आहे तिथून कमी से कम 10 किलोमीटर जास्त चाललो आहे आपण. मस्त चाललो आपण. लई चांगली, तुला ते बोललो नाही का आपण लई पकडली ना, 10 किलोमीटरपेक्षा जास्तच चाललो आहे. तर आलेलो आहोत आपण कामशेत येते. कामशेतला येऊन तर म्हटलं तर जरा बसावं, थोडा विसावा घ्यावा, थोडा नाश्ता करावा. तर रस्त्यात चालत असताना खूप लोक आपल्याला काय काय देतात. कोण पाणी काय देत आहे, कोण काय काय देत आहे. त्यातही कालसुद्धा आपल्या एका सबस्क्रायबरनी आजसुद्धा 2 जण आहेत जे आपले व्हिडिओ बघतात. त्यांचं नाव आहे शंकर जोशी आणि ज्योती बांदे. या दोघांनीही आपल्याला वारकऱ्यांसाठी एक दक्षिणा म्हणजे नाश्ता पाण्यासाठी दक्षिणा पाठवलेली आहे. फार फार धन्यवाद बरं का. धन्यवाद बोला रे पोरांदो. खूप खूप धन्यवाद. हे पांडू बघ. तरी असू द्या, माऊलींसाठी प्रार्थना करतो आपलं आरोग्य आयुष्य वैभव वाढव आणि अशीच माऊलींची सेवा करा, वेगवेगळ्या वारकऱ्यांची आपण सेवा करा. तरी फार फार धन्यवाद. तुमच्यामुळं आज आम्हाला इथं वारकऱ्यांना नाश्ता करून तुमच्याच पैशांनी, तुमच्याच दक्षिणेने. तर चला मंडळी, आपण नाश्ता करू मग पुढं जाऊ. चला, आपला विसावा झालेला आहे. थोडा नाश्ता केला पोरांनी आपण बरं का, आणि विसावा घेऊन निघालो तर पुढं आत्ता आपल्याला थांबायचं आहे कारला. बघूया कारल्याला किती वाजेपर्यंत पोचतं आहे. आज आपण दुपारचा विसावा कारल्याला घेऊया, मग नंतर पुढं बघूया. हा वा, कामशेतचा डोंगर. इथं वॉटरफॉल असतं. इथं पाऊस पडल्यावरच, जास्त पाऊस असल्यावर इथं खूप पाणी येतं, मजा येते. इथं खूप लोक इथे येतात. हा सुद्धा एक पावसाळ्यातल्या पर्यटन स्थळ आहे. खूप सुंदर वातावरण पावसाने झालेलं आहे. म्हणजे आपली जी धरती माता आहे तिने हिरवं पांघरून आपल्या अंगावर घेतलं असं वाटतंय. वाह, अतिशय सुंदर. जगजोगी दागे दागे बोलती. जगजोगी जागता जगदेह राखा काही भाव अवघा क्षेत्रफाळ पूजावा सकळ पूजापत्र काही फळ पुष्प तोय बहुता दिवसा फेरा आलाया नगरा नका घेऊ भार धर्म तोची सार जगजोगी दागे बोलती. जगजोगी तुका मागे दान द्यावेची आणण्या जगजोगी दागे बोलती. जगजोगी वासुदेव हरी जय जय पांडुरंग हरी.
वासुदेव हरी जय जय पांडुरंग हरी. वासुदेव हरी जय जय पांडुरंग हरी. वासुदेव हरी जय जय पांडुरंग हरी. वासुदेव हरी जय जय पांडुरंग हरी. वासुदेवाला रे वासुदेवाला रे वासुदेवाला रे वासुदेवाला रे वासुदेवाला 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 रे वासुदेवाला रे वासुदेवाला रे वासुदेवाला रे. चला वा काय सुंदर निसर्ग झाला वा आज आनंद येतोय बघायला निसर्ग बघायला. आणि तुम्हाला किती काय काय दाखवू तेच समजत नाही. म्हणजे एकदम खरंच याव बघायला पावसामध्ये यायचं बघायला. आणि इथं शेती भाताची हा आज आपण एकविरा जाताना मस्त पाऊस लागला आपल्याला. कधी मागच्या 1-1.5 तासापासून कंटिन्यू असंच आहे. कमी आहे पण चालूच आहे. कमी पाऊस पण चालूच. त्याला मुरुमुरू पाऊस म्हणतात. काय मुरुमुरू पाऊस. आणि अशी गाडी गेली का सगळे आपले कपडे घाण करते मागून. माझी बायको तर लय वैतागणार आहे माझ्या. एवढे कपड्यांवर मागून शिंतोडा उडलाय ना गाड्यांचा. बापरे बाप माझं काही खरं नाही. असू द्या चला. एकविरा आपल्याला अवघे 2.5 किलोमीटर राहिलेले आहे. त्याला जाऊ एकविरेला आणि मग आई माऊलीचा उदो उदो. चला आई माऊलीचा माझ्या एकविरायचा आहे आहे. चला मंडळी आपण आलेलो एकविरेला. आणि जरा आता आपला विसावा बघूया. कुठं महाराज आपला विसावा शोधायला गेल्यात. आता कळेल कुठं विसावा घेतलाय तो. 2च मिनिटात तिकडं जाऊन भेटतो तुम्हाला. चला मंडळी श्री विठ्ठल. आपण आलेलो आहोत कारला. आणि कारल्याच्या अपोजिट रोडच्या अपोजिट जिथून एकविरायची कमानी आहे त्याच्या अपोजिटच एक आतमध्ये रोड जातो. तिथं आम्ही दरवर्षी आळंदीच्या वारीला देहूच्या वारीला इथं आरामाला येतो. हे शिव मंदिर आहे अतिशय सुंदर. हर हर महादेव. चला जरा आराम करूया. आपल्याकडं फक्त 40 मिनटं आराम आहेत. तेवढा आराम करू मग पुन्हा पुढं जाऊ. हे बघा कसे पडले माऊली तर बघा. असं वाटतंय विष्णू झोपलेले आहेत. विष्णू भगवंत. हां चष्मावाला विष्णू भगवंत. चला हां गुड नाईट. फक्त 40 मिनटासाठी. पुन्हा आपल्याला 3 वाजता चाल भरायची आहे. चला शुभरात्री. रामकृष्ण हरी बाबा. रामकृष्ण हरी म्हणा. आपलं नाव काय? बाळकृष्ण. बाळकृष्ण बाळकृष्ण कोंडवर. अरे तुम्ही इकडलेच का? हा इकडे. हां आम्ही दर साल इथं येतो बरं का. त्या ऑफिसमध्ये इकडं झोपायला असतो. आणि आज आपण आपला प्रवास चालू असताना आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये आलो प्रांगणामध्ये. बाबांना आम्ही नको म्हटलं तरी बाबा केळी घेऊन आले, पाणी घेऊन आले, नाश्ता विचारत होते. फार फार धन्यवाद बरं का. रामकृष्ण हरी. चला श्री विठ्ठल. आपला दुपारची विश्रांती झालेली आहे. आज आपण जेवलो नाही. म्हणजे काय नाही काय नाश्ता करत आपल्याला उशीर झाला. पोट भरलेलं राहिलं. त्याच्यामुळं जेवायची इच्छा नव्हती. पण आता उठलो आहे ना तर आत्ता भूक लागली आम्हाला सगळ्यांना. तर चला जरा बघूया. आता आपण कारल्यालाच आहोत. मस्त महादेवाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये आपण झोपलेलो सर्वजण. म्हटलं 1 तास झोपणार पण कसलं 1 तास.
1.5 तास 2 तास झोपला, अलार्म बंद करून झोपलो परत. तर असू द्या, थकलेलो असतो. तर जाऊया कुठंतरी, काहीतरी थोडा खायची इच्छा आहे. बघू महाराज काय बोलतात आपले दीपक महाराज, त्यांचा सल्ला घेऊया. चला आई माऊलीचा उदो उदो, माझे एकविरायचं उदो उदो कारला डोंगर. आमचा निर्णय झालेला आहे का आपण काहीतरी थोडाफार खाऊया. आणि दुसरी गोष्ट सांगायची राहिली म्हणजे आम्ही दुपारी झोपल्यापासून जी थंडी वाजायला लागली, बाप रे बाप, खतरनाक थंडी आहे बघा. मी नेहरू शर्टावरती उपरणा गुंडाळला, एवढी थंडी वाजते. काय माहिती अचानकच थंडी वाढली इथं, आणि पण आनंद आहे थंडीमध्ये. थंडी मस्त थंडी वाजते, काय होतं त्याला, गुलाबी थंडी, खूप छान थंडी आहे. इकडं धुका झालेला आहे इथं. मला श्री विठ्ठल मंडळी, आपण पोचलो तुकोबारायांच्या पादुका या क्षेत्रावर. हा क्षेत्राला आपण येऊन किती नाचतो आहे का नाही, खूप आनंद घेतो. आणि तुकोबाराय जेव्हा आपल्या प्रांतामध्ये खाली म्हणजे लोणावळा उतरून खाली आपल्या साईडला पनवेल बिनवेल अशा ठिकाणी व्यापाराला यायचे, तेव्हा इथं तुकोबाराय थांबायचे. म्हणून इथं तुकोबारायांच्या पादुका असं मंदिर आहे. तर चला आपण पादुका मंदिरात पोचलो, थोडा विसावा घेऊ, नंतर मग आपण पुढं जाऊया. पुढे एक विशेष भाग आहे, तो आपण पुढं दाखवू. पर्यंत आपण विश्रांती घेऊ. चला, तुकाराम महाराज की जय. अरे आपली मंडळी इथे थांबलीत का काय? अरे बापरे, हे काय सीन, हे कसे काय थांबले? रामकृष्ण, आणि तुम्ही कसे काय थांबले? आम्हाला वाटलं तुम्हाला खरं सांगू का, आम्हाला वाटलं तुम्ही घाट उतरले. बाप रे वा, तुझं पाय बरा आहे ना बाबा? ओके ओके. आता तुम्ही चालले पुढं, आराम झाला. आता आम्ही आराम करतो, नेतो. चला श्री विठ्ठल मंडळी, आज आपण वडगाववरून निघालो. वडगाववरून निघाल्यानंतर कारल्याला दुपारचं जेवण केलं, आणि आपण आता आलेलो आहोत तुकोबारायांचं पादुकायला म्हणतात. तुकोबाराय व्यापाराला जायचे खाली, आमच्या इथं यायचे कोकणामध्ये आहे की नाही, फळमिल वगैरे त्या भागात. तर ते तुकोबाराय इथं विसावा घ्यायचे, थांबायचे. त्याच्यामुळं हा, आणि इथं आपल्याला भेटायला आपले सागर महाराज पडवल, बरं नाव बरोबर सांगितलं ना, सागर महाराज पडवल. एका ओळखीचं आपली ओळख झाली चांगली, परतीला आपल्यासोबत होते. आणि खास दीपक महाराजांसोबत तुम्ही यांचा टाळ बघितला असेल, टाळाची जुगलबंदी आहे दोघांची, टाळवादची जुगलबंदी. तरी तुम्ही कारल्यालाच असता का राहायला? एकविरायला तुमची रिक्षा चालवता तुम्ही? अरे बापरे, आता आमची लोक येतात ना, त्यांना लय रिक्षा लागते वर जायला, बरं का. तुमचा नंबर टाकून ठेवतो, आमची लोक आले ना ते बरोबर तुम्हाला घेऊन जातील आता वरती. तरी फार फार धन्यवाद, तुम्ही भेटायला आले. खरंच आपल्या वारीमुळं आपली जी स्नेहाची माणसं बनतात आहे की नाही. इतरत्र मित्र वेगळं, पण आपलं पारमार्थिक मैत्री याला म्हणायचं आहे की नाही. पारमार्थिक मैत्री आपली झाली, आता ही कायम राहील, मरोस्तर राहील. काय ते तुकोबारायांनी यांना नाही का मूठ माती दैवतींचा संताजी महाराज जगणारे, तसं आपण देऊया. म्हणजे एकेमेके त्याला येऊ का नाही येऊ माहिती नाही, पण येऊ आपण शेवटपर्यंत. आता असंच पारमार्थिक नातं आपलं टिकून राहील. फार धन्यवाद, तुम्ही आले भेटायला. म्हणा श्री विठ्ठल. याचा तुम्ही काहीतरी म्हणत होते, याचा काय नाही जाणार, कलर नाही जाणार ना. गेला तर पैसा वापस. चला मंडळी, आपला विसावा झालेला आहे. तुकोबारायांचं दर्शन घेऊन आपले प्रेमाची माणसं, वा आनंद आला. ते स्वतःहून आले, त्यांनी फक्त आपली गाडी बघितली, यात्री एक्सप्रेस नाव लिहिलं होतं, आणि त्यांनी खास ओळखलं कोणाला माहिती आहे का, आपले ये माऊली महाराजांची चप्पल ओळखली. अस्वलासारखी चप्पल आहे म्हणते त्यांची मोठी. ही चप्पल त्यांनी ओळखली, आणि त्यांना ओळखलं का आम्ही इथं आहेत म्हणून, आणि लगेच धावत आले. वा खूप आनंद आला त्यांना भेटून. तर चला पुन्हा कधीतरी येऊ, त्यांना आपण फोन करूया इथं आल्यावर. आणि बघा फुल पॅक्ड चालू इथून तुमच्या आग्रा खात्री एवढ्या आतमध्ये आलो आम्ही. खूप आतमध्ये काहीतरी पावलीची तिथं प्रेम आहे, तिथं सर्वच आहे.
विठ्ठल विठ्ठल करा. विठ्ठल विठ्ठल. तुझं नाव काय? नाव काय बेटा? तू सांगशील नाही, छोटी आहेस ना. आता 9 महिन्याची. 9 महिन्याची. अरे तरी खूप ॲक्टिव्ह आहे. काय वाळू? रुक्माई काय आम्हाला ओळखते. रामकृष्ण हरी. अरे ती म्हणत नाही, मला म्हणत असल मी 9 महिन्याची, मला तुम्ही काय काय म्हणायला लावता. हा? व्हिडिओ बघते तू आमची रोज रोज व्हिडिओ बघते. आणि विठाला विठाला कसं करते? विठ्ठल विठ्ठल करते. विठ्ठल 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 विठ्ठल. टीव्ही कडे बघते. टीव्हीकडे बघते. टीव्ही लागली नाही ना. काय बघते? टीव्हीवर बघलं कसं वाटतंय? आपण पहिल्यांदा टीव्हीवर बघतोय आम्ही. छोटी कसं वाटतंय बघते? काय वाटत नाही. पैसे तुला जाऊ द्या. पैसे तुला जाऊ घेऊ मी. मला दिसती काय नाही. पैसे तुला घे बाई. मुलीच्या हातात पैसे द्यायचे. राहू दे राहू दे. तिच्या हातात राहू दे राहू दे राहू दे हो. दिवस दिवस सुंदराबाई गो. चला श्री विठ्ठल मंडळी, आपण आलो आहोत लोणावळ्याला. आणि लोणावळ्याला आलो आणि आपले एक सबस्क्रायबर आहेत. खरं आता सबस्क्रायबर बोलायला कसं तरी वाटतं. आता आहे की नाही, आपले एक फॅमिली मेंबर्स. वा, आपले फॅमिली मेंबरच झाले. आज त्यांनी आपल्याला फोन केला, म्हटलं तर आता घरी या वारकरी मंडळी, आणि घरी या, नाश्ता करा, जेवण करा, सर्व करा. आणि खूप त्यांचा आग्रह, पण आपल्याला चालायचं होतं म्हणून आपण फक्त त्यांच्या घरी काय बोलतो त्याला नाश्ता केला आणि त्यांनाच जेवण घेऊन आपण संध्याकाळी बोलवले. खूप उशीर झाला काय महाराज? हा, राहत उशीर व्हायला. अजून 8 वाजत आले ना, आपण अजून लोणावळ्याच प्रवास करतोय वरचाच. पाणी खूप चाललंय तिथे. तर मगाशी सांगायचं विचारलं नाही का, त्या दादांच्या घरी गेलतो ना आम्ही. त्यांची लहान मुलगी होती, लय मारायची ना. म्हणजे आपला तो मोरे महाराजांचा आपला तो भारूड जो होता, तो भारूड ऐकला का तिचा, ती नाचायची गुप्पू 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 नंदी आला. खूप आनंद झाला. येतील ते परत आपल्याला. आज जेवण त्यांचंच आहे आपल्याला. आल्यावर त्यांची चांगली मुलाखत घेऊ आपण, आहे का. चला, पण आता आपण पहिले पोचायचं बघूया. आता मी लवकर व्हिडिओ काढणार नाही, सहसा मंदिराजवळ जाऊनच व्हिडिओ काढीन. चला श्री विठ्ठल मंडळी. एक्सप्रेस वे आणि पाणी किती सुंदर चाललंय. एवढं पाणी क्लिअर आहे ना, क्रिस्टल क्लिअर पाणी. चला मंडळी, पोचलो आहोत आपण आपल्या मंदिराला. प्रॉपर 8:45 वाजले पोचायला. मस्त आपले काही मंडळी पुढे आलेले आहेत आणि आपण पण आलो. निलकंठेश्वर महादेव मंदिर. जय रे. कुठं झाला मागची? वलकटे येणार. जात आलो आम्ही पण. चला चला श्री विठ्ठल. आजचा आपला आळंदी ते मुंबई
आता प्रवासाचा दुसरा दिवस, तसं ऑफिशियल आपला 39 दिवस ना, तर आपण 39 दिवशी आज आपण वडगाव ते लोणावळा असा प्रवास केलेला आहे. आणि खंडाळा या प्रवासादरम्यान आपले स्नेही म्हणजे आपले चॅनल बघून त्यांनीसुद्धा वारी केली. तर तुमचं नाव काय सांगितलं? विवेक नवनाथ मोठे. आज यांच्याकडून आपल्या सर्व वारकऱ्यांना अन्नदानाची पंगत आहे. आणि आपली छोटी करू, ती छोटी दाखवते. हां, ती छोटीचं काय माहिती आहे का माऊली? ते आपल्या मोरे बुवाचं तिला भारुडले आवडतं. गुपू 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 नंतर आला मगाशी बघितलं. तर खूप स्नेहाची मंडळी आहेत. या आपल्या सर्व वारकऱ्यांना जेवण घेऊन आलेले आहेत. आणि आपण माऊलीची त्यांनी प्रार्थना करू का असं त्यांचं आरोग्य, आयुष्य, वैभव वाढो आणि पुढचं अशी तुमच्याकडून वारकऱ्यांची सेवा करू. काय सेवा करतात तुम्ही, पण आज आमचेच योग आला आपला, बरं का? राम कृष्ण हरी. तुला केशवा माधवा गोविंद गोपाळा, केशवा माधवा गोविंद गोपाळा, जय विठोबा गोपाळा पांडुरंगा, जय विठोबा गोपाळा पांडुरंगा. गवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहजवन होते, नाम घेता जीविता मे पूर्ण ब्रह्म कुंडली कवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान ज्ञानेश्वर हर हर महादेव. तिकडून जा मागून काढायचं. ही माझं जी आहे ना, दुसरा गुलाब खराब झाले. नाही राहू दे, काय फरक पडत. पितयाची सेवा आहे की नाही. सेवा ऋणी तुका म्हणे रूपधरी, भक्तांचा कैवारी नारायण. तसा पुंडलिकरायाने आपल्या आईवडिलांची सेवा करून हा पांडुरंग ऋणी केला. पांडुरंगाला पंढरपुरात उभा केला. हे फक्त आईवडिलांच्या सेवेमुळंच बरं का. तशी आमची बच्ची आपल्या वडिलांची सेवा करत आहेत. असू द्या, वडिलांची सेवा करायलाच पाहिजे. तर चला मंडळी, आजचे दिवस आपण इथं संपूया. खूप मोठी व्हिडिओ झाली. तर चला, आपण पोचलो खंडाळ्याला. आणि खंडाळ्याला पोचलो. खूप सुंदर आपले सबस्क्रायबर फॅमिलीमधले एक मेंबर आलेले. खरंच आनंद आला त्यांना भेटत आहे की नाही. त्याने सगळ्यांना आपल्याला जेवण घेऊन आले. अप्रतिम जेवण झालं. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझी रखुमाई आली ती भेटायला आपल्याला. ती रखुमाई आली, भेटली. खूप आनंद आला. चला, जास्त काय बोलत नाही आता. शुभरात्री. श्री विठ्ठल. भेटूया पुन्हा याच जोशात उद्या. चला, राम कृष्ण.